आजची रेसिपी म्हणजे कोकणात सर्रास केले जाणारा एक नाहरीचा पदार्थ म्हणजे दडपे पोहे। सगळ्यांच्याच अगदी आवडीचा असा। बरेच जण प्रयत्न करतात पण त्यांच्याकडनं तो होत नाही, एकतर कडक होतात किंवा खूप मऊ होतात। तर आज मी केले आहेत बघा, तुम्हीही प्रयत्न करा असा करण्याचा। खूप सुंदर असे होतात आणि बाहेर तुम्ही खातात त्याच्यापेक्षा घरची टेस्ट अप्रतिम असते। तर इथे मी पातळ पोहे घेतलेले आहेत, जे आपण चिवड्यासाठी आपण दिवाळीला जो चिवडा करतो पातळ पोह्यांचा, तेच पोहे घ्यायचे दडप्या पोह्यांसाठी। जाड पोहे घ्यायचे नाही, त्याच्याने मग तो कडक होतो। तर हे पोहे पातळ पोहे आहेत, हे मी 3 मुठी घेतलेले आहेत कारण आम्हाला तिघांना पाहिजे म्हणून। त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकलेलं आहे किसून, आणि इथे मी मिरची आहे ना अशी बारीक करून टाकलेली आहे, म्हणजे मशीनवरतीच पटकन अशी बारीक करून घेतली। तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। आणि एक मोठा कांदा असा बारीक चिरून टाकते। इथे कसं आपल्या गॅसची बचत होते, कारण फक्त फोडणीसाठीच आपल्याला इथे गॅस लागतो आणि खरंच अप्रतिम पोहे होतात। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, सगळं आत्ताच टाकून घ्यायचं आपल्याला, फक्त फोडणी करायची वरती आणि शेंगदाणे वरून घालायचे। लिंबू रस, चवीनुसार मीठ, आणि इथे मी साखरही वापरणार आहे, 1 चमचा साखर घालणार आहे। तर तुम्हाला जर साखर नसेल आवडत तर तुम्ही ती स्किप करू शकता, पण साखर घातल्याने पण एक छान टेस्ट येते त्याला। 1 चमचा मी साखर टाकते। आता हे पोहे, कांदा वगैरे जे सगळं आपण टाकलेलं आहे ते अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, अगदी हलक्या हाताने। ते पातळ पोहे आहेत, कुठेही असे मोडून द्यायचे नाही। पोहे आहे ना मात्र असे सादळलेले नाही पाहिजेत, असे कुरकुरीत पाहिजेत पोहे। तर इथे बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी अर्ध्या तासासाठी असेच दडपून ठेवणार आहे, म्हणजे झाकून ठेवणार आहे, तर म्हणूनच त्याला दडपे पोहे म्हणतात। आता अर्धा तास झालेला आहे, अर्ध्या तासाने आपल्याला आता फोडणी करायची आहे। पण फोडणी करण्याआधी मी इथे शेंगदाणे तळून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी। तर तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मी आता शेंगदाणे टाकून घेते। हा पोह्यांचाच आपण जे आपण पोहे कांदे पोहे खातो तसाच प्रकार आहे, पण इथे सगळं कच्चं असतं, फक्त वरून फोडणी टाकायची। खूप छान लागतात हे पोहे। इथे तळून झालेले आहेत। आता इथे मी फोडणी त्यातलं थोडंसं तेल काढून घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे। ही थोडी तडतडली की त्याच्यावर कढीपत्ता, मोहरी मात्र चांगली तडतडली पाहिजे। कढीपत्ता टाकून घेतला आणि त्याच्यात मी आता हळद टाकून घेते, कारण ते आता कसं आपण त्याच्यामध्ये हळद टाकलेली नाहीये, तेलामध्ये टाकली की आता सगळीकडे ती पसरते व्यवस्थित। तर हळद टाकून घेतले, इथे आता फोडणी तयार आहे आणि आता ती त्याच्यावर ही टाकून घ्यायची। आणि ही फोडणी चमच्याने अगदी हलक्या हाताने संपूर्ण पोह्यांना लावून घ्यायची। बघा आता कलर पूर्णपणे बदललेला आहे, अगदी कांद्या पोह्यांसारखा कलर आलेला आहे। तर इथे आपले पोहे तयार आहेत, आता मी सर्व करते। छान असे मिक्स करून घ्यायचे बघा, अगदी हलक्या हाताने, कुठे असं जास्त ढवळाढवळ करायची नाही, फक्त हलक्या हाताने सगळीकडे लागली पाहिजे फोडणी। आणि सर्व करताना परत एकदा थोडंसं खोबरं ठेवायचं, कोथिंबीर चिरून ठेवायची, हवं असेल तर अजून लिंबू त्याच्यावर तुम्ही पिळू शकता। तसे सॉफ्ट झालेले आहेत, कडक कुठेच झालेले नाहीयेत किंवा खूप नरमही नाही झालेले आहेत। वरून किसलेलं खोबरं, कोथिंबीर, अगदी सोपी आणि एकदम सिंपल अशी रेसिपी आहे। पटकन तयार होते, फक्त अर्धा तास दडपून ठेवायचं, एवढंच काय ते। या सगळ्यांनी खायला आवडली ना रेसिपी, आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही। थँक्यू।